तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल विविध प्रकारच्या अफवा मार्केटमध्ये पसरत होत्या। याबद्दल अनेकांनी व्हिडिओ टाकल्या, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती टाकली की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत किंवा आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा सर्व खात्यांची तपासणी केली जाणार आहे, या पद्धतीने महिला बाद केल्या जाणार आहेत, असे विविध व्हिडिओ आपण पाहिले असतील। आता याबद्दल महिला व बाल विकास विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याद्वारे एक नवीन शासन निर्णय किंवा अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्याद्वारे आता तुम्हाला यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेबद्दल नक्की काय होणार, पुढील हप्त्याबाबत काय होणार, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आली आहे। तोच जे आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याद्वारे हा शासन निर्णय दिनांक 10/12/2024 म्हणजे परवा दिवशी रात्री प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता हा जी आर काय सांगतो याबद्दलची देखील आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील नवनवीन ज्या योजना असतील त्या योजनांची माहिती असतील, शासन निर्णय असतील किंवा नवनवीन सरकारी जॉब अपडेटसाठी, खासगी जॉब अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। यामध्ये बघा, हा कोणासाठी जी आर काढला होता, तर प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा परिषद पुणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। यामध्ये स्पष्ट विषय काय आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता बघा, उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। कारण मागील काही दिवसांपासून विविध प्रकारच्या व्हिडिओ आपण पाहत आहोत, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल किंवा गुगलवर देखील विविध वेब पोर्टलने देखील अशी माहिती दिली की लाडकी बहीण योजनेबद्दल आता नवीन चौकशी केली जाणार आहे, हप्ता बंद होणार आहे किंवा वेगवेगळ्या ज्या अपडेट आहेत त्या टाकण्यात आल्या होत्या, ज्याला कोणत्याही प्रकारचा बेस नव्हता। कारण अशी कोणतीही अधिसूचना किंवा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला नव्हता। त्यामुळे आता हा एकात्मिक बाल विकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे। आता बघा, या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास, पुणे जिल्हा परिषद पुणे। आता हा अधिकृत जो अधिसूचना असते ती अधिसूचना आहे, यामध्ये बघा अगदी स्पष्ट भाषेत सांगण्यात आले आहे की अटी व शर्ती यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा कार्यपद्धतीमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून, जे आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले होते की जरी योजनेमध्ये कोणता बदल झाला तरी तुमचे नाव डायरेक्ट काढून टाकले जात नाही। तुमच्याकडून एखाद्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला ठराविक कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि मग तुमच्याकडून संबंधित कागदपत्रांची जरी पडताळणी केली तरी यामध्ये पात्र असलेल्या महिलांना अपात्र केलं जात नाही। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडून तुम्ही आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही का, पुन्हा सर्व चेकिंग होणार का, पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार का, पुढचा हप्ता मिळणार का नाही, असे अनेक प्रश्न विचारले। यामध्ये एकच उत्तर आहे की सद्यस्थितीला तुम्हाला यामध्ये काहीही करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला या योजनेमध्ये पैसे ज्या पद्धतीने तुम्हाला जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे या योजने अंतर्गत 7,500 रुपये जमा झाले आहेत, तसेच तुम्हाला यापुढे देखील हे पैसे जमा होतच राहणार आहेत। तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। तसेच ज्यांनी नव्याने अर्ज केले आहेत, म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केले होते, अशा महिलांना देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये दिनांक 5 आणि 6 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे जमा झालेत का हे पाहायचे असल्यास तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते तपासायचे आहे आणि त्या बँक खात्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट देखील चेक करू शकता। स्टेटमेंट नसेल तर तुम्ही त्या बँकेचे पासबुक प्रिंट करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हे पैसे जमा झाले आहेत की नाही हे समजले जाईल आणि या पुढचे देखील तुम्हाला सर्व हप्ते
त्याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, कारण ही योजना डीबीटी द्वारे प्रोसेस केली जाते आणि डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, याद्वारे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर हे पैसे थेट जमा केले जातात. यामध्ये तुम्ही कोणते बँक खाते दिले याची देखील ते चौकशी करत नाहीत, कारण योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड किंवा घोटाळा होऊ द्यायचा नाही, म्हणून ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यात कार्य करत आहे. आजवर 2,34,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि याबद्दल बोलताना माजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं होतं की आमचं टार्गेट हे 2.5 कोटी महिला असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून अजून देखील नव्याने देखील काही महिला ज्या राहिल्या आहेत, ज्यांचा काही कारणास्तव किंवा कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे ज्या अर्ज करू शकल्या नाहीत, अशा देखील महिलांना पुन्हा एकदा या योजनेचा अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि अंगणवाडी सेविकांकडे या महिलांना पुन्हा एकदा अर्ज करता येईल असे देखील बोलले जात आहे. याबद्दलची पुढची कोणती अपडेट आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला तसेच तुमच्या इतरही मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया